आपल्या राज्यामध्ये अनधिकृत एस-टी बियाणं जे आहे कापसाचं हे मोठ्या प्रमाणावरती एप्रिल मे महिन्यामध्येच राज्यात दाखल होते आणि ते विना परवानगीचं असल्यामुळे आणि अनधिकृत एजंटच्या माध्यमातून येत असल्यामुळे आणि शेतकरी बंधूंना उत्पादनाची भूल दिली जाते की तुम्हाला खूप जास्त उत्पादन याच्या माध्यमातून मिळेल। त्यामुळे दरवर्षी आमचा शेतकरी जो आहे आपल्या ग्रामीण भागातला असतो त्यांच्या भुलथापांना बळी पडून हे बियाणं खरेदी करतो आणि जेव्हा उत्पादन हातात यायची वेळ येते तेव्हा त्याच्या हातामध्ये फार कमी एकरी उतारा हा मिळतो, परंतु अधिकृत बिल नसल्यामुळे शेतकरी कुठेही त्याची तक्रार करू शकत नाही। आणि जर आपण राज्यभराचा विचार केला तर जवळजवळ 50 लाखापर्यंत पॅकेट्स हे दरवर्षी राज्यात येत आहे। आम्ही वारंवार राज्य शासनाला कृषी विभागामार्फत विनंती करतो आहे की आपण हे थांबवा। आपल्या राज्यातलं जे कापसाचं ॲव्हरेज घटलेलं आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे, परंतु याची दखल घेतली जात नाही आहे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर याची दखल घेतली तर निश्चितच याच्यामध्ये खूप मोठं उत्पादन आमच्या शेतकऱ्यांचं अधिकृत कापसाचं बियाणं घेतल्यामुळे वाढणार आहे। सोबतच लिंकिंगचा प्रश्न राज्यामध्ये गंभीर आहे। मागच्या 5-6 वर्षामध्ये खत कंपन्या युरिया आणि DAP या खतांच्या सोबत नको असलेलं पेस्टिसाईड, नको असलेलं PDM पोटॅश, झिंक, नॅनो युरिया, नॅनो DAP हे सर्व कृषी केंद्र चालकांच्या माथी मारत आहे। शेतकरी शेवटी कृषी केंद्र चालक हा युरिया आणि DAPच्या सोबतच मध्ये नाईलाजाने शेतकऱ्याला विकतो। शेतकऱ्याला विकल्यानंतर तक्रार झाल्यास कृषी केंद्र चालकाच्या लायसन्सवर कारवाई होते। अशा सध्या सर्व राज्यभरातच प्रकार सुरू आहे। त्याच्यानंतर जे साथी पोर्टल केंद्र सरकार लागू करते देशामध्ये त्याच्या बाबतीत सुद्धा आमचा तीव्र विरोध आहे। त्याला साथी पोर्टलमध्ये शासनाने कंपनी पातळीवर आणि वितरक पातळीमध्ये वितरक कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यांच्यापर्यंतच फक्त साथी पोर्टल लागू करावं अशी एक मागणी आहे। रासायनिक खतं पोहोच मिळावं ती एक मागणी आहे। त्याच्यानंतर कृषी केंद्र चालकाला साक्षीदार करावं, म्हणजे जर एखाद्या ठिकाणी कोणत्याही निविष्ठाचं म्हणजे खत, कीटकनाशक आणि बियाणे जर एखादं सॅम्पल फेल आलं तर त्याच्यामध्ये कारवाई जी आहे, कोर्ट केसेस आहेत त्या कंपनीवरती कराव्या। त्याच्यात आम्हाला साक्षीदार करा दुकानदाराला। आम्ही सांगू आम्ही सीलबंद विकला आहे, आम्ही सीलबंद घेतलेला आहे, तर त्याच्यात आम्हाला साक्षीदार करावा हा एक मुद्दा आहे। आमची सॅम्पलची जी अमाऊंट रक्कम वर्षानुवर्ष 2002 पासून राज्य शासनाकडे पेंडिंग आहे, ती राज्य शासन आमचे पैसे द्यायला सुद्धा शासन तयार नाही आहे। ती कोट्यवधी रुपये आमच्या शासनाकडे अडकलेले आहेत, हे सुद्धा आम्हाला परत द्यावे। आज एक बियाण्याचं सॅम्पल जर एखाद्या कृषी अधिकाऱ्याने ठिकाणी काढलं तर 2-2 हजार रुपयापर्यंत त्या सॅम्पलची रक्कम होते। त्याच्यामुळे आमचा दुकानदार आज आर्थिक अडचणीमध्ये येतो। हे असे अनेक मुद्दे आहेत। एक्सपायर कीटकनाशकचा मुद्दा आहे। आज तुम्ही जर विचार केला कोकणामध्ये आंबा उत्पादक जो शेतकरी आहे तर त्या आंबा उत्पादक शेतकरी आज अडचणीमध्ये आला आहे। त्याच्यामध्ये आमचा कृषी केंद्र चालकसुद्धा त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलेला आहे। त्यामुळे आमची हे असे सर्व मागण्या आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या आहे आणि त्याची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बंदवरती निर्णयावर ठाम आहोत।